प्रेम संबंधातून तरुणाचा निर्घृण खून, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात। कळवण तालुक्यात प्रेम संबंध आणि विवाहाच्या चर्चेतून एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कळवण पोलीस पुढील तपास करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नरुड येथील सचिन मोतीराम चौरे यांचे आठंबे येथील प्रियंका शिवाजी बागुल हिच्याशी गेल्या काही वर्षापासून प्रेम संबंध होते। दोघांच्या विवाहाबाबत चर्चा सुरू असून दोन्ही कुटुंबियांमध्ये या संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या। मात्र मुलींच्या नातेवाईकांकडून या विवाहाला विरोध असल्याने वाद निर्माण होत होता। 15 जून रोजी सकाळी कन्हेरवाडी येथे प्रियंका हिच्या नातेवाईकांच्या घरी विवाहासंदर्भात चर्चा सुरू असताना योगेश मोहन बागुल, प्रकाश मोहन बागुल दोघे राहणार साकोरेपाडा तालुका कळवण, रमेश महादू पवार राहणार चणकापूर तालुका कळवण तेथे आले। यावेळी त्यांनी सचिन चौरे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। वाद विकोपाला गेल्यानंतर योगेश बागुल याने अचानक धारदार चाकू काढून सचिन चौरे याच्या छातीवर डोक्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। या हल्ल्यात उपस्थित सचिन गंभीर जखमी झाला। घटनेत उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला तर जखमी सचिनला तातडीने उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती सचिन चौरे याला मृत घोषित केले। त्यामुळे सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या प्रकरणाने खुनाचे गंभीर स्वरूप धारण केले। या घटनेमुळे नरुड आठंबे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत सचिन चौरे याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रेम संबंधातून उद्भवलेल्या वादामुळे एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सचिनचे वडील मोतीराम एकनाथ चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। मुख्य संपादक चेतन हिरे सह पुंजाराम खंडवी, कळवण।